नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मासिस्ट उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि सुवर्ण संधी आली आहे. CISF म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सने ASI त्यालाच फार्मासिस्ट रिक्रुटमेंट 2026ची अधिकृत भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 18 जागा उपलब्ध आहे. केंद्र सरकारमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या फार्मासिस्ट विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 8 जून 2026 पासून सुरू होत आहे आणि शेवटची जी अर्ज करण्याची तारीख राहणार आहे ते 7 जुलै 2026 रात्री 12 वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळं पात्र उमेदवारांनी वेळेतच अर्ज करावा. शैक्षणिक पात्रता पाहिली तर बघा, शैक्षणिक पात्रतेबद्दल आपण बोलू. इथं पोस्ट डिटेल बघून घ्या. ASI म्हणजेच त्याला आपण फार्मासिस्ट म्हणतो. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये लेवल 5चं तुमचं पेमेंट राहणार आहे. 29,000 ते 92,300पर्यंत तुम्हाला राहणार आहे, प्लस अलाउन्सेस राहणार आहे. वॅकन्सी डिटेल्स आपण बघू. कॅटेगरी वाईज वॅकन्सीज इथे आहे. तर अनरिझर्वमध्ये 10 वॅकन्सी आहे. EWSसाठी 1 वॅकन्सी आहे. OBCसाठी 4 आहे. SCसाठी 2 आहे. STसाठी 1 आहे. असे मिळून 18 वॅकन्सीज तुम्हाला इथं बघायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर एज लिमिट जे आहे तर 18 ते 28 दिलेले आहे आणि एज रिलॅक्सेशन SC ST कॅन्डिडेट झालं आणि ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स एज रिलॅक्सेशन मिळते. ओके. त्यानंतर आता आपण इथे बघूयात. हां, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे तर या फार्मासिस्ट या पोस्टसाठी तुम्हाला 12th पास असणं गरजेचं आहे. त्यासोबत तुमची डिग्री किंवा डिप्लोमा इन फार्मसी कंप्लीटेड असली पाहिजे आणि सोबतच फार्मासिस्ट जे PCI रजिस्ट्रेशन असते 1948 फार्मसी ॲक्टनुसार ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजेच त्याला आपण लायसन्स म्हणतो, ते असणं गरजेचं आहे. त्यासोबत सिलेक्शन प्रोसेस बघा कशी होणार आहे तर रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे. CBT किंवा OMR थ्रू राहणार आहे. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर बेसिक वोकेशनल ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला नियुक्तीपत्र मिळेल. ठीक आहे. तर फिजिकल स्टँडर्ड्समध्ये त्यांनी इथं मेल आणि फिमेल दोन्ही पात्र केलेले आहे. मेलला ही हाईट 170 असली पाहिजे सेंटीमीटर आणि चेस्ट जे आहे ते 80 to 85 सेंटीमीटर असला पाहिजे. फिमेलसाठी हाईट 157 सेंटीमीटर दिलेली आहे. तर हे मेजर्स असणं गरजेचं आहे. त्यासोबतच जॉब बेनिफिट्स बघा. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. NPS तुम्हाला NPS पेन्शन बेनिफिट्स मिळणार आहे. ऑल इंडिया सर्व्हिसची अपॉर्च्युनिटी भेटणार आहे आणि एक अट्रॅक्टिव्ह सॅलरी आणि अलाउन्सेस तुम्हाला भेटणार आहे. म्हणून हे चान्स मिस नका करू. तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन केअरफुली वाचा आणि आपल्या महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी सर्कलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच भरती अपडेटसाठी फार्मासिस्ट आणि इतरही पोस्टसाठी आपण असेच अपडेट घेऊन येत असतो. तुम्हाला हे PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपवर शेअर करणार आहेत. तर आमचा व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते तुम्ही जॉईन करून घ्या. ठीक आहे. धन्यवाद.